नमस्कार मित्रांनो, नमस्कार. नमस्कार बदललाय. माझी बायको सेम आहे ना. नमस्कार बदलू दे. नमस्कार मित्रांनो, आमच्या ब्लॉग मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. आज काहीतरी आम्ही वेगळं करणार आहोत. हे आम्ही आधी ट्राय केलेलं आहे पण आमच्याकडनं ते झालं नाही. आणि त्याच्यामध्ये ना काय झालं माहितीये, आम्ही एवढं कम्फर्टेबल नव्हतं बाहेर आउटडोर शूट करायला. आता आहे सो हा व्हिडिओ मध्ये आम्ही करणार आहे परत एक चॅनल अजून एक नवीन चॅनल आम्ही काढणार आहे मित्रांनो. नवीन चॅनल या व्हिडिओ मध्ये आम्ही ठरवलं एक चॅलेंज करा. लास्ट टाइमचा आम्ही चॅलेंज केलेला गौरांग, मी आणि यश, जो खूप लोकांना आवडला आणि ते गेम्स खेळत होतो. थँक्यू. आणि तुम्हाला कळालं मी जिंकलोय म्हणून धन्यवाद. जिंकला. तुम्ही जर तो ब्लॉग बघितला नसेल तर तो नक्की जाऊन बघा ह्याच्या नंतर, या ब्लॉग नंतर. आणि अजून एक गोष्ट काय, आजचा ब्लॉग आजचा चॅलेंज तुम्हाला सांगतो मित्रांनो काय आहे. आजचा चॅलेंज असा आहे की 1, 2 आणि इथे अजून एक माणूस असणार आहे. त्याचा तो फोटो टाक. त्याचा तो फोटो टाक. इथे अजून एक माणूस असणार आहे. आम्ही 3 लोक, आमच्या तिघांकडे बजेट असणार आहे 2,000 रुपये. 2,000 खूप कमी नाही वाटत. माझी जीन्स 2,000 ची. तुला काय वाटतं की तुला जीन्स घेऊन देणार आहे त्याचा? ओ सॉरी. तर मित्रांनो चॅलेंज असं असणार आहे की एक बजेट आपण ऑन द वे पण डिसाइड चेंज करू शकतो. त्या बजेटचं नका टेन्शन. बजेट नको पण जरा डिफिकल्ट करायला 2,000च ठेवूया. सो बजेट 2,000. 2,000 हिच्याकडे, 2,000 माझ्याकडे आणि 2,000 याच्याकडे, गौरांकडे. तर 2,000 रुपये आमच्याकडे असणार. आणि आम्हाला आम्ही पहिले पावती पाडणार की नाव कोणाला कोणाचं आहे. पावती नाही फाडत, पावतीच रिसिट. आम्ही चिट फाडणार. मित्रांनो सांगा की पावती पण बरोबर शब्द आहे. पावती रिसिट वर्गणी. ठीक आहे. पावती ठीक आहे. तर आम्ही रिसीट पाडणार होणार. आम्ही चीट पाडणार. त्याच्यात तिघांचे नाव असणार. आम्ही रॅन्डमली नाव उचलणार. स्वतःचं नाव असेल तर स्वतःसाठी बाय करायचं. इट्स युअर लक. शीट असणार वेगवेगळ्या नावाची. तर त्याच्यातून आम्हाला ज्याचं नाव येईल त्याच्यासाठी 2,000 रुपयाची शॉपिंग करायची. आणि कोणाला माहित नाही. आणि त्याच्यात काही असं नाहीये की तुला हेच घ्यायचंय, की तुला पॅन्टच घ्यायची, तुला शर्ट घ्यायचा, की तुला काहीही. तर ते घेतल्यानंतर आमची माझी मॉम आणि तुम्हा दोघांना मिळून डिसाइड करायचं की जिंकलाय कोण. मॉम तर तिचा निर्णय या व्हिडिओ मध्येच देऊन टाकेल. पण तुम्हाला तुमचा निर्णय तुम्हाला माहिती पुढे द्यायचा. आणि तुम्हाला माहिती आहे जर आम्ही घेऊ शकलो, घ्यायचंच या टाइमला. हा व्लॉग सक्सेसफुल झालाच पाहिजे. लास्ट टाइम नाही झाला, घेणारच. आणि तुम्हाला नंतर दाखवू पण आम्ही काय घेतलंय घालून. तर येस, वळूया आपण चॅलेंज कडे. पण त्याच्या आधी मी तुम्हाला काहीतरी दाखवणार आहे. कारण मुलींना हे खूप माहिती असेल की लिप ग्लॉस यूज करणं किती डिफिकल्ट असतं, कारण की ते लगेच निघून जातं. बट आय हॅव फाउंड अ लिप ग्लॉस जे तुम्हाला खूप टाइम लॉंग लास्टिंग असणार आहे. अँड आय कॅन से काम. तर लवकर मी तुम्हाला ते प्रोडक्ट शेअर करते. रिसेंटली हॅव गॉट सो मेनी शेड्स फ्रॉम स्टेज ब्युटी. तर हे आहेत त्यांचे ग्लॉस लॉक 2-in-1 लिक्विड लिपस्टिक्स. आणि मला त्यांचं काय आवडतं माहिती आहे, त्यांच्याकडे इतके शेड्स असतात जे सगळ्या इंडियन स्किन टोन वरती जातील. आणि मी तुम्हाला हे सगळ्यांचे स्वॉचेस पण दाखवणार आहेत. बट त्याच्या आधी माझे 2 मोस्ट फेवरेट शेड्स पण तुम्हाला दाखवते. ही त्यांची पॅकेजिंग आहे, खूप क्यूट आहे. आणि हे तुम्ही दोन्ही वेज मध्ये यूज करू शकतात, ग्लॉस अँड मॅट लिपस्टिक. तर मी तुम्हाला स्वॉच दाखवते. तर या 2-in-1 प्रोडक्टमुळे तुम्हाला मॅट लिपस्टिक पण मिळते आणि ग्लॉस सुद्धा. आणि या हायड्रेटिंग ग्लॉसमुळे तुमची लिपस्टिक एकदम इंटॅक्ट राहते. त्याचमुळे ही 12 आवर्स पर्यंत लास्ट करू शकते. अँड प्लस या हायड्रेटिंग ग्लॉसमुळे हे लिपस्टिकला एकदम लॉक करतं. प्लस तुमचे लिप्स ड्राय पण फील होत नाही. अँड ऑल द शेड्स आर टू डाय फॉर, फ्रॉम एव्हरीडे नूड्स टू बोल्ड स्टेटमेंट कलर्स, जे सगळ्या स्किन टोन वरती सूट करेल. प्लस हाय शाईन ग्लॉस कोणाला नको आहे. आणि एवढंच नाही तर हे ट्रान्सफर प्रूफ सुद्धा आहे. थोडंसं ग्लॉस निघून जाईल बट लिपस्टिक तशीच राहणार. तर हे आहे सगळ्या शेड्सचे स्वॉचेस. तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. आणि आता तुम्ही पण हे लिपस्टिक्स ऑर्डर करू शकता, ते पण 15% डिस्काउंट वरती, इफ यू यूज आवर कुपन कोड विच इज yashi2025 ऑन stacebeauty.com. आणि एवढंच नाही तर हे प्रोडक्ट्स आर ऑल्सो अवेलेबल ऑन Amazon, नायका अँड पर्पल. सो नक्की बघा. भाजी आम्ही चाललोय आता विमानाला. आणि माझं एक मेन कारण आज ब्लॉग मध्ये एक सांगायचं की मला ना आज थकायला झालंय जरा. तू पण ये मित्रा, आपण दोघं सांगतो ना थकायला कशाबद्दल झालेलं आहे. की कंटाळा आला कार घेऊन इकडे तिकडे हिंडायचा. म्हणून आम्ही विचार केला की आज आम्ही कॅबने जातो. म्हणून आम्ही कॅबने. दीदीने चालवली असते गाडी. विसरलेत वाटतं की आपल्याला चिट करायची. ओ येस ब्रो, आम्ही ते विसरलोच होतं. आईला आपण दोघं सेम गोरे आहोत. कोण बोललं? हे बघा आम्ही सेम गोरे आहोत. हे बघा कपाळ बघा आमचं. एक मिनिट, कपाळाने ओळखून दाखवा कोण कोण आहे हे सांगा. कोणाचं कपाळ? कपाळाने ओळखून दाखवा कोण. अरे सॉरी, एक मिनिट.
सेम गोरे आहोत आम्ही, तुम्हाला कळत नाही, आम्ही सेम गोरे आहोत. एक काम करूया, चिट मध्ये असं होऊ शकतं की स्वतःची चालली आहे, मम्मीला सांगू द्या की कोण कोणाची शॉपिंग करणार. हा कॅमेरा वळवूया लगेच, कारण मम्मीला माहित नव्हतं हे होणार आहे. तू सांग की एक मिनिट. कोणासाठी शॉपिंग करणार, गौरांग कोणासाठी आणि मी कोणासाठी. माझ्यासाठी. नाईस नाईस. नाही सांग, तुझ्यासाठी पण करू. आधी सांग, यश कोणासाठी करणार. गौरांग. ओ येस येस. आणि गौरांग ऑब्विसली माझ्यासाठी. हा आणि ही कोणासाठी. शाणे स्वतःच घेत नाही नाव. शाणी अजून कोण राहिला. यस मी यशसाठी. झालंय म्हणजे दीदी माझ्यासाठी घेणार आहे. चला मला चांगलं भेटणार आहे म्हणजे काहीतरी. म्हणजे तुला गौरांवरती भरोसा नाही का. मुलांचं कसं असतं, पण गौरांगचं मला वाटतं शिवानीपेक्षा बेटर आहे. काय? शिवानीपेक्षा बेटर देऊ शकतो गौरांग. का भाई तरी टी शर्ट बिशर्ट बघितलं ना, डोकं केवढं चालतं त्याचं, गिफ्ट बिफ्ट देता ना. हा शाळेचं डोकं जाम चालतं. शी यार परत यार नाही चालवाय कॅब नाही, कारण की बिचाराला कंटाळा गाडी चालवायचा. आलेली आहे पिकअप इन 23 मिनिट्स. 23 मिनिट्स. जाऊ दे आपण जाऊया का 23 मिनिट. मग काय हरामी लोक 23 मिनिट दाखवतात म्हणून हे लोक गाडी काढायला लावतात मला. हे सगळं आल्यानंतर परत पॅकिंग हे अनपॅक करायचं ना, ते वैताग आहे. मी माझे कपडे सगळे. तो तुझी जबाबदारी होती. माईक तुझी जबाबदारी होती भाई. कॅमेरा याची जबाबदारी होती. कॅमेरा मी घेऊन आलेलो आहे, माईक माहित नाही मला कुठे. माईक आपण तिकडे कुठे काढला. वापरलाच नाही माईक. माईक वापरलेला ना. माईक कधी वापरला. माईक कुठे वापरला. नाही नाही माईक नाही वापरला. माईक शोधा. शोधा का तू शोधणार शिवानी माईक. तू काढलेलास का माईक बॅगेतून. 2 मिनिटांसाठी द्यायची ऍक्टिंग कर. तू या पोझिशन वरती असतास तर. अरे तू कसं काय करू शकते शिवानी असं. माईक तुला कळत नाही का. एवढी जबाबदार नाही आहे का तुझ्या जबाबदारी. माईक कसं हरवलास. उघड आता बॅग बघ जरा, कशात ठेवलेलास तू. हा तुला एवढं तर कळायला पाहिजे. माईक साठी मोठी गोष्ट आहे, एवढी मोठी गोष्ट तुला जमत नाही. दे आता, जाऊ दे. मलाच करावं लागेल. मलाच करावं लागेल. किती वेळा सतत म्हणजे असं सगळं करत बसायचं. मला असे लोकच नाही आवडत बाबा. हे 1000 वेळा सांगितलं हिला. 1000 वेळा एक गोष्ट होती तिकडे विसरून जाते, हे तिकडे ठेवलं विसरून गेली. आता मी आले असतं काय झालं असतं. अजिबात रिस्पॉन्सिबल नाहीयेस. अजिबात रिस्पॉन्सिबल नाहीयेस. एक नंबरची रिस्पॉन्सिबल नाहीयेस. एक नंबरची. पण तू विसरली. तू खरं बोल, विसरली. बॅग मध्ये होता माईक. नाही कुठे होता. कुठे होता. कुठं आपल्या रूम वरती. नाही. 2 चुकीची उत्तर मी त्यांना लास्ट तुला चान्स देते. तिसरी कुठल्या डेस्कवर. एक मिनिट. जिकडे तू नोट पॅड नाही जिंकलो आम्ही. नाही हिला माहितीच नाही कुठे होता माईक. फेशियल करते का. ए शाळे तू मला मागाशी बोललेली अंग बिंग दाबून देणार. नाटक करू नको. एक इरिस्पॉन्सिबल वागायचं. माईक इकडे तिकडे ठेवून द्यायचं. माझ्या भाऊ आणि डॅडनी दिलेला मला माहिती इकडे तिकडे ठेवतेस काय. तुला कळत नाही किती माझ्या हृदयाच्या जवळचा माहिती येतो. मी हसते बघ. बघितलं मित्रांनो, आज असंच होतं. असेच काही दिवस असतात जेव्हा लोक इरिस्पॉन्सिबल लागतात, पण आम्ही सोडून देतो तेव्हा. हे बघा तू पण सांग, सोडून देतोस की नाही. सोडून द्यायचं. जाऊ दे, जगू दे अशा लोकांना. मॉल मध्ये आलेलो आहोत. आणि आता आम्ही डिवाइड होणार आहोत. बघूया. तिघ जण वेगवेगळे. आणि तुम्ही तुमच्या कॅमेरामध्ये गेलेले. मी माझा फोन वापरते. गौरांग यशचा आणि यश कॅमेरा. मोठ्या माणसाला मोठा कॅमेरा. चला. हे भाई हे दोघं डिस्कस करतात की मुलांसाठी काय घ्यायला पाहिजे. आता मला इथे टाकलंय फिमेल सेक्शन. फिमेल सेक्शन मध्ये एक तर काय कपडे कळतच नाही मला की काय कुठून निघतात कुठून संपतायत. म्हणून 2000 मध्ये काय ना रे H&M मध्ये. मुलांसाठी एक शर्ट बघितलाय, मला आवडलाय. मी शिवानीच्या मम्मीला पण दाखवलं, शिवानीला पण दाखवला. पण हा बघा, हा शर्ट छान आहे. शर्ट मध्ये काय प्रॉब्लेम नाही, फक्त मटेरियल थोडंसं जाड आहे. पण ठीक आहे यार, ऑफिसमध्ये पण AC वगैरे असतो. जास्त करून आता मॉलमध्ये आलोय, मॉलमध्ये पण AC आहेच ना. असं थोडे की बाहेरच फिरतो दिवसभर. मला आवडला हा शर्ट, कलर पण छान आहे. तुम्हाला दाखवतो काय मला आवडलंय ते. हे बघ, हे आणि हे मस्त मॅच करते, एकदम मस्त दिसतं. बजेटच्या अंडर पण आहे, चांगलं सापडलंय मला. मी H&M मध्ये अख्खं छान मारली, पण मला इथे बजेटमध्ये काहीच नाही सापडत. त्यांचे एक शॉर्ट्स 2000चे. काय घेऊ कळत नाहीये. सगळे टी शर्ट्स वगैरे सगळे 2000. हे प्लेन टी शर्ट पण 1400. सगळं स्टार्टिंगच. गौरांगला जे कपडे घ्यायचे होते ते मी घेतलेले आहेत मित्रांनो. जे तुम्हाला मी मगाशी शर्ट दाखवलं ते घेतलेलं नाहीये, कारण शिवानीने मला
सक्त मनाई करून टाकली की हे शर्ट नको घेऊ, गौरांकडे हे शर्ट असं असणार, म्हणून मग मी ते शर्ट घेतलंच नाही. आणि मी दुसरं काहीतरी घेतलंय, पण ते दाखवायला मी तुम्हाला डायरेक्ट आता कधी दाखवीन माहिती आहे, घरी गेलो ना की घरी गेलो की दाखवीन तुम्हाला काय घेतलंय डायरेक्ट त्याच्या समोरच. मला आवडलंय, तुम्ही पण बघा. मी असंच यशला सांगितलेलं की मला एक गोष्ट आवडली त्याला, म्हणून तो तेच बघतोय प्राइस किती आहे. हे आवडलं यशसाठी, पण हे त्याला कापड खूप गरमीमध्ये गरम होणार. खूप प्रयत्न केला मित्रांनो, खूप प्रयत्न केला, अजून तरी काहीच नाही सापडलंय. काहीच नाही सापडलं. मी तरी पॅन्टलून्स मध्ये जायचा हे विचार मी तरी म्हणजे काय, आम्ही तिघांनी ठरवलेलं पॅन्टलून्स मध्ये जायचं, तिकडे वेगळे वेगळे म्हणा आपापलं काय करायचं ते. अरे पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जर तुम्ही 2,500 रुपये घेऊन आले आहात आणि चॅलेंज करत आहात, मॉलमध्ये नका येऊ. नाही मॉलमध्ये तर नकाच घेऊ पहिली बात, पण जर तुम्ही मॉलमध्ये पण आलात त्यातल्या त्यात की हा जाऊ शकतो आपण, मॉलमध्ये भेटतात पैसे. बजेट चुकलं किंवा बजेटनुसार आपली लोकेशन चुकली. नाही बजेट चॅलेंज नाही, बजेटमध्ये मला दिसले भरपूर, मी तेच सांगतो भरपूर दिसले, नाही असं नाही. पण जर तुमचं बजेट 2,500 आहे आणि तुम्हाला चांगले कपडे, जिकडे स्वस्त मिळेल. 10 वेळा बोलायचा प्रयत्न करतोय मी, 10 वेळा बोलायचा प्रयत्न करतोय की जर तुम्हाला घ्यायचं आहे आणि 2,500 रुपये आहेत आणि तुम्ही जारामध्ये जायचा विचार केला, नका जाऊ मित्रांनो, नको. मी गेलो, ही खाली बघत होती, मी तोपर्यंत वर जाऊन गपचूप बघून आलो. 4,500 रुपये गाईज, शर्टाची किंमत 4,500 रुपये गाईज, नका घेऊ, काहीच गरज नाही. हा एक्सिडच्या पण कानाखाली मारण्याची आहे, हा झोन कानाखाली काढायचा आहे. मग आता चालूय पॅन्टलून्स. बघून गेला मी काय घेतो, काय बोलला, खूप छान आहे. जा इकडनं जा तू, आता मी ते नाही घेणार आहे. आता चुकून बघितलं आपण, सोबत थोडी घेतोय, ठीक आहे जा, मैथून लांब जा, लांब जा. फायनली मला काहीतरी मिळालं. मी यशसाठी 2 गोष्टी घेतल्यात आतापर्यंत, तरी माझ्याकडे थोडंसं बजेट अजून आहे. मी घाबरते कारण की तो याच दुकानात आहे, त्यांनी बघितलं नाही पाहिजे. व्हाईट कलरचा शर्ट नाही ना तुझ्याकडे? व्हाईट आता हा तर तुझाच असतो. हा मग तुझ्याकडे नाही ना व्हाईट शर्ट? तुला आवडतात ना व्हाईट शर्ट, चांगले दिसतात. तुला ब्लू मस्त दिसतात, गोऱ्या मुलांवर व्हाईट शर्ट चांगले दिसतात. हो, तू बघितलं त्याने तरी का? बघितलं, बट मी एक मस्त, मला पॅन्ट आवडली, समर काहीतरी असं बघायचं होतो, पण ती पॅन्टच 2,000ची. हा मग आलं, एक्सीड नाही करायचं आहे ना? हां एक्सीड पण 500 पर्यंत, एवढं काय. गोष्ट आवडली आहे आणि खूप चांगलं आहे ते. हे बघा, हे आणि हे मला आवडलं. बघू आता तरी दुसरीकडे जाऊन बघतो आणि कसं वाटतं ते बघतो. दुसरीकडे म्हणजे कुठे? जारा. मी विचार करत होतो की दीदीसाठी काहीतरी असं समर आउटफिट बघतो, बट समर आउटफिटमध्ये काय भेटतच नाही आहे H&M मध्ये. तर मला हे असं आवडलं आहे बघा, ब्लू समथिंग आणि समथिंग व्हाईट असं. बघू आता दुसरीकडे पण जाऊन बघतो काय भेटतं आहे का. माझ्याकडे बघत होतो. फायनली मी घेतलं दीदीसाठी. ते पण जिकडे आलेलो परत तिकडे चालू, जिकडे स्टार्टिंगला आलेलो परत तिकडे चालू, कारण की दुसरीकडे काय भेटलंच नाही. आणि सर्वात चांगलं H&M मध्येच भेटलं आणि मला माहिती आहे दीदीला ते आवडलं. कलर वगैरे खूप भारी आहे. बघा तुम्ही, मी आता तुम्हाला दाखवत नाही, दीदी जेव्हा रिव्हील करेल ना तेव्हा तुम्हाला आवडेल. चल बाय मित्रांनो. सगळ्यांची शॉपिंग फायनली झालेली आहे, सगळी शॉपिंग झालेली आहे. कपडे सगळ्यांनी आपापले घेतलेले आहेत, कोणी कोणाचे कपडे बघितलेले नाही आहेत. यायचे तर बाबा मी काय कपडे घेतले भाई साहेब, एक नंबर. अरे हिचं, हे दीदीचं, आणि दीदीचं पण झालेलं आहे माझं सर्वात पहिले आता एक मेन काम बाकी, सर्वात पहिले झालं. आता खायचं काय? एक मेन काम की जेवायचं. जेवण, अन्न हे पूर्ण ब्रह्म, म्हणून आम्ही आता अन्नाला जरा इम्पॉर्टन्स देऊन अन्नाकडे वळतो. चला बाय बाय. आणि कपडे बघायला लास्ट पर्यंत बघत राहा कोणी कुठले काय. हॅलो, वी आर बॅक. काल आमची शॉपिंग अचानक बाहेर चालू केलं. काल आम्ही शॉपिंग केली, त्याच्यानंतर आम्हाला घरी यायला 12 वाजले आणि आम्हाला एवढी, मला तर खूप सर्दी झाली, मी जरा पण टाकत नव्हती पण ते दाखवायची. तर आम्ही देवा शपथ, आम्ही घरी आल्यानंतर ते ते पिशव्या ताकदच नाही उघडणार मागे आम्ही पिशव्या पण उघडलेल्या नाही आहेत. तर आता ते तुमच्या समोर उघडणार आहोत. सर्वात पहिले मी उघडू? हा तू मुलगी आहेस तू. मी यशसाठी बाय केलेलं पाहिजे. येस, माझं तू उघडा. ह्याला ना थोडासा डाऊट आलेला, हा तिकडे मागे पुढेच माझ्या फिरत होता, पण मी याला तरी मम्मीच्या पर्स मध्ये असं खूपच लावलं. त्या दुकानदारांना वाटलं असेल की मी चोरी करते. उघड. मी 2
मला मी आई ना- शपथ, मी हा. ना अरे हा. असं तुझ्याकडे साधारण आहे शर्ट आहे, हा. शर्ट आहे कुर्ता नाहीये आणि हा दोन्ही कुर्ते हो ह्याच्याकडे मला ना शर्ट एक नंबर गाईज मला एक सांगू नाही दे. मला पहिले व्यक्त करते मला कुर्ता कधीपासून मी दाखव तिला यांना. मी हा सांगतो हे बघ. हे बघा. हा एक मला कुर्ता. कुर्ते ना असे शॉर्ट वाले भरपूर जास्त आवडतात आणि मला आणि असेच कपडे घालून फिरायला cottonचे. मजा येते. मी शर्ट्स वगैरे बघितले पण ते एकतर आमच्या आउट ऑफ बजेट जात होते एक नाही पण shirt. बरं केलं मला कधीपासून एवढे असे कुर्ते हवे होते मला अजिबात नाही घेऊन दिले हिने कधी पण घेऊन दिले नाही आणि हिने आता घेऊन दिले नाही थांब. आणि मी ना ह्याला कुर्ते का घेतले कारण की जे पण शर्ट होते ते सगळे एकदम महाग होते 2000 पासून स्टार्टिंग होती किंवा मग 1600 वगैरे आणि जे होते ते असे एवढे चांगले नव्हते आणि मटेरियल वगैरे खूप जाड होतं जे समर मध्ये हा घालतच नाही. हा डोळ्या पण बोट टाक डोळ्याच्या आतमध्ये गेलं पाहिजे बोट. तू पण साड्या माझी कॉपी केली यार. अरे कॉपी नाही केली आहे तू माझी बघ मी बोलली ना मी जिकडे फिरत होते तिकडे हा फिरत होता. हे डोळा दिसतोय हा एक थांब अजून नाही 1 2 3 नाही आलं थांब तुझ्या अंगावर टाकतो मग तू अंगावर नको. बाय द वे माझे जे कपडे झाले त्याच्यामध्ये माझे 400 रुपये वाचले 1600 रुपये माझे झाले. पण थांब अरे थांब बघितलं त्यांनी उघडून दे आता. दुसरं हो पॅन्ट पण हे बघा ब्लॅक लिनेन पॅन्ट आणि एक येलो कुर्ता काय मस्त दिसतंय बघ. उलटा नाही सरळ टाकलाय. साई बोलतोय, size घेतलीस तू त्याला? तोच बोलेला एस किंवा एस किंवा एन आणि तुझे टी शर्ट त्याला बसतात माझी t-shirt. म्हणजे माझ्या ऑफिस मधलं ज्याने स्विमिंगला घातलेलं ते मोठी साईज होती. मस्त टॅक्सी दिसतोय ना. टॅक्सी दिसतोय एकदा घालून बघ काय मस्त. मला हा कलर आवडतो. तुला सांगू ह्याच्या खाली Lemon yellow blue color चांगलं मला वाटेल, पण नाही ही- नाही नाही ही ब्लॅकच pant चांगलं versatile आहे खूप ही पॅन्ट तर हवीच होती मला. ब्लॅकच चांगली वाटेल. अशी काही तर नाही. मग नंतर जाराला गेलो पण जाराला जाराला खूप बजेट budget घेऊन. होतं बजेट भरपूर होतं मग मी हे घेतलं. हे पॅन्ट आहे पकड रे पाठवतो. पॅन्ट पण आहे अरे साईज घेतलीस का मेरे को सब पता है. आणि हे उघडू नाही कॉटन हे काय आहे? माझी लिपस्टिक सांग हे चांगलं आहे. हा मला आवडलं. काय कर जा जरा पाठीचा कॅमेरा मला दिसू दे फुल आउटफिट. उघडू वा उघड. हो छान घेतलंय ना. पॅन्ट फोर मी ह्याला बोललेली मला समर वाईन सगळे छान घेतले पण हे एक्स्ट्रा छान आहे. स्मॉल का घेतलीये पॅन्ट तू एक्स्ट्रा स्मॉलच होती आणि इकडे. तू आउट हो. ऑफ बजेट गेलाय हा थोडासा. जरासा 1600 ची पॅन्ट आहे आणि टॉप टॉप की 1000 रुपयाचा असेल असून असून 900. 900 आम्हाला झालं बरोबर आहे 2500. 2500 500 रुपये वर गेलाय हा, ते पण 500. खूप आवडलं रे मला. मुलींचं एकदम काय cotton- भेटणार एवढं स्वस्त. हा एकदम ना. कॉटनचं आहे यार आवडलं मला खूप. हे बघा मित्रांनो काय छान कपडे घेतलेत. वाव माझी स्पेशल एंट्री आहे काय तुला काय स्पेशल एंट्री मग काय करायचं आम्ही त्यांना अनाउन्स करून आता इथे सुरू बावळागा होशियार अभी आपके सामने बता रहे हैं. मम्मीला पण केली ये ना इथपर्यंत तर ये भाई तिथे दाराच्या मागे केवढा मोठा मुलं रिॲक्शनसाठी मम्मी रिएक्शन बावळागा होशियार आपके सामने बता रहे हैं मडगाई साम्राज्य के राणी श्री 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 ओ माय गॉड मी मस्करी करणार होतो काहीतरी पण हे बघून मस्करीच निघून मला गेली. डॉल वाली फिलिंग येते अरे खरंच खूप अमेझिंग आहे. पॅन्ट बघ किती बरोबर आणि हे असं मी हिला सांगत असतो घ्यायला तर बोलते नाही हे माझी स्टाईल नाही महाग नाही. असतं हे. मला तेच तिला बोललो की नाही, काहीतरी खूप style. या चॅलेंजचा क्लिअर विनर आहे गौरा. मी पण हे घेतलं नसतं ट्रस्ट मी. नाही मीच सांगते ना. माझी स्टाईलच नाही मी अशी पॅन्ट अशी कधी मी मी अशी घेतलंच 1600 नसतं. ची पॅन्ट घेणारच नाही मी जीन्स वगैरे मध्ये पैसे टाकेन म्हणून मी अशी नाही नसतं घेतलं पॅन्ट मला माहितीये मीच सांगतो हाच जिंकलाय. नाही हे पण खूप भारी आहे. हे आहेच भारी तर मला आवडलं भरपूर. हे खूप हे ह्याच्यामध्ये ही स्लीप नको घालू स्लीप नाही बोललं त्याला स्लीप घातलीच नाही मी बॉडी स्लीप घातलीच दुसरं नाही. घालू दे हा, दुसरं छान सांगा. आहे. मस्त. सगळ्यामध्ये शिवानीचं नाव. हा बेस्ट. आणि माझा समर वाटतंय अरे मी सॉरी इथेच काढायला. हे थोडं लॉंग आहे पण चांगलं वाटतंय. हात फोल्ड कर ना. हात फोडतोय हे खूप मोठं वाटतं तुझ्यावर. हे इथे कसं हे वाटतंय मला आवडलेलं कोपऱ्यात पण तुझ्यावर दिसतंय खूप छान. खूप हा, मस्त तेच. दिसतं. हे दोन्ही असं सूट पाहिजे. उद्या कलिंगनाला घालतो
असंच फिरत जाईन मित्रांनो. जेव्हा पण तुम्हाला आता मी बाहेर दिसेन तेव्हा मी असंच कपड्यांमध्ये दिसणार आहे. म्हणून माहिती एक कुर्ता पाजडत होतो मी कायमचा, तो एक कुर्ता घालतो. कोणाला विचार नाही आला अजून एक कुर्ता घेऊन झोपेतून देऊया. उठला म्हणून ह्याची जीभ वळवळत नाहीये नीट. काय बोललो केलंच नाही मी, नीट सांगतोय. तर तो एक कुर्ता पाजडत होतो. कोणीच विचार नाही केला की याला नवीन कुर्ता घेऊन देऊया. पण तुझ्या बायकोने घेतले ना. पण मला खूप आवडलं. व्हेरी कपडा खूप छान आहे. क्लिअर विनर गौरांग प्रभाकर म्हणजे सारखे म्हणजे तिची मॉन्डाची मॉडल मी आहे ना. व्हेरी नाईस. फर्स्ट टाइम आमचा बाहेर जाऊन 2000 रुपयात काहीतरी घेण्याचं चॅलेंज कम्प्लीट झालेलं आहे. चल हे 2500च असेल. नाही आपण ठरवलेलं ठरवलेलं खूप चांगलं बफर ठरवलेलं. आम्ही 500 रुपये बफर ठरवलं कारण मॉलमध्ये मुलींचे कपडे घ्यायचे म्हणजे ते काय स्वस्त मिळणार. लात मारली असती हिने मला आता असं दाखवण्याच्या नादात. ठीक आहे, पण मला हे खूप आवडलं. आता मी दुसरी व्हिडिओ जी बनवतोय त्यासाठी पण मी विचार करतो मी हाच कुर्ता, मला हा कुर्ता त्याच्यापेक्षा जास्त आवडला ग्रीन पेक्षा. हो. पण मी ग्रीन का घेतला माहिती, तुझ्याकडे ग्रीन कलर नाही. आता सध्या ग्रीन कलर खूप ट्रेंडिंग आहे. नाईस, आय लव्ह इट. अजून चॅलेंज व्हिडिओ बघायचे असतील तर नक्की सबस्क्राईब करा आमच्या channel. आणि सजेशन्स. मला 2 सेकंड जरी आणलं तर डोळा चोळतो. आता देणार होते ते. आता दिला असताना मी कॅमेरात डोकं टाक. काल मी असं खाजून होतो, मारली मला. बोलते डोळा का चोलतोय. डोळ्यांसाठी चांगलं नसतं आणि हा खूप असं. तर मित्रांनो धन्यवाद आमच्या चॅनलला इथपर्यंत, आमच्या व्हिडिओला हाईट नको करून मी छान दिसते. आमच्या व्हिडिओला इथपर्यंत बघितल्याबद्दल. या व्हिडिओला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ तुम्ही शेअर करा. जर तुम्हाला आवडली असेल तर इतरांना पण आवडू द्या असं समजा आणि शेअर करा. भाई बिंदास शेअर करा, बिंदास. आणि आम्ही मॉलमध्ये गेलेलो तेव्हा आम्हाला भरपूर लोक भेटली. अशीच आम्हाला भेटत आणि त्यांना दिसेल की आम्ही किती वेगवेगळे फिरत होतो. आणि आमचा दिवस खूप आम्हाला फोन चांगला. करून बोलवत होता. अरे मी बिचारी बाप रे. एक छोटी मुलगी आली, ती मला की दीदी कुठे दीदी कुठे, हा मला कॉल करतो आणि मी आपली चॅलेंज मध्ये मला कळलंच नाही की फोन व्हायब्रेट वेडी. होतो. मला बिचारी किती वाईट वाटलं तिला. शेवटी ती बोलली तुझे पण आहेत. मग असणार होते, दिसतच होते. सही यार. मला चलो ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो. आमच्या चॅनल सबस्क्राईब करा. बाय.